माय फ्रेंड आशना मधील सगळे हे नेबर्स आहेत माय फ्रेंड. स्लो नमस्कार, मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर लास्ट व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण बाप्पांचं दर्शन घ्यायला आपल्या इथे जे ओळखी झाले आहेत लोकांच्या आणि म्हणजे जे नेबर्स वगैरे आहेत तर त्या सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं होतं. ते सगळे लोक आपल्या आरतीसाठी आता येणार आहेत. पण आता लॉंग वीकेंड आहे हा, त्यामुळे काही लोकांचे ऑलरेडी प्लॅन्स होते, त्यामुळे सगळेच आज लोक इथे येणार नाही आहेत. काय काय दर्शन घेऊन ऑलरेडी गेलेले आहेत लोक. तर जेवढ्यांचं पॉसिबल होईल तेवढ्यांचा आम्ही व्हिडिओ तर घेतलेले आहेत आणि आपली सगळी तयारी आता झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी छान तयार झालेली आहे आणि आपल्या पप्पांची वगैरे सगळी तयारी झालेली आहे. प्रसादाची म्हणजे सगळी तयारी झालेली आहे. तेही तुम्हाला मी दाखवेल प्रसादासाठी काय काय बनवलेलं आहे ते. आता थोड्या वेळातच पाहुणे येतील, मग आपण आरती वगैरे करून घेऊया, प्रसाद वगैरे होईल आणि त्याच्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी काही गेम्स जमले तर ते सुद्धा आपण आज प्लॅन केलेले आहेत. तर छान सेलिब्रेट आजचा दिवस करणार आहोत. तर प्रसादसाठी काय काय केलेलं आहे ते आपण अगोदर पाहून घेऊया. हे गिट्सचे मी पॅकेट आणलेले आहे गुलाबजामचं. हे अविनासाठी बनवणार आहे जिलेबी, त्याला खूप आवडते. आणि हे जे गुलाबजामुन आहे ते प्रसादासाठी असणार आहेत. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता इथे मी पाक बनवायला ठेवलेला आहे गुलाबजामुनसाठी. तर इथे आपले गुलाबजाम बनवून रेडी आहेत. मस्त मुरलेले आहेत गुलाबजाम लगेच. तर आता पालक भजी बनवायची चाललेली आहेत आणि इथे हे तळून ठेवलेलं आहे, ते आता भरून ठेवायचं आहे. आणि पालक भजी पण होत आलेत. ते अळूवडी पण बनवलेली आहे आपण. आणि मग हे पालक भजी झाले की मग अळूवडी पण फ्राय करून घेऊया. तर इथे आता हे सगळं अरेंज केलेलं आहे कारण आपल्याला तिकडे ठेवायचं आहे. बट आता आपले पाहुणे येणार आहेत त्यामुळे इथे सगळं हे तुम्ही पाहू शकता. हे बनवताना तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि बाप्पांचे मोदक आणि पुलाव ह्याच्यामध्ये आहे जो की आपण प्रसादासाठी बाप्पांना काढणार आहोत. आणि लहान मुलं सुद्धा येणार आहेत तर इथे त्यांच्यासाठी काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, स्नॅक्स वगैरे. तर येस, अशी आपण तयारी केलेली आहे. तर चला आता एक एक करून आपण त्यांचं स्वागत करूया. हाय. अरे तूच का? मला वाटलं दुसरा. अरे थँक्यू. पप्पाने जरी ठेवले. हॅलो 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 हाय हाय. पाहुणे यायला सुरू झालेले आहेत आणि येतील तसे बाप्पांचे दर्शन पण घेतात. हाय हाय शाय. हॅलो आजा. वेलकम. Thank you. हेलो. चलो. She missed to welcome you. Welcome. Thank you. Yeah, welcome. आजा हाय. Appu, my friend. ये फ्रेंड नहीं है. सुपर फैन. चलो. My friend Ashna. I'm Panu. Hi. Hi. Hey, hello. Welcome. Welcome. Come. चलो. Welcome. ये सबसे पहले आने वाला था हेल्प करने के लिए. वेलकम. नमस्ते. आता इथे आपले काही पाहुणे आलेले आहेत आणि बाप्पांचं दर्शन घेत आहेत. आणि काही पाहुण्यांना थोडासा वेळ होत आहे तर आपण आता थोडेसे गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण आरती करणार आहोत. आजची खास महाआरती आपल्या पाहुण्यांच्या हस्ते सुरू केलेली आहे. आता महाआरती वगैरे झाल्यानंतर आपण नैवेद्य वगैरे दाखवला आहे बाप्पांना.
आणि आज प्रसादाचं पण आयोजन केलेलं होतं, ज्याच्यामध्ये खास मोदक वगैरे पण होते. तर महाराष्ट्रातील भरपूर इथे कमी लोक होते, त्यामुळे मोदक भरपूर कमी लोकांना माहिती होतं, जे खूप आवडलं लोकांना मोदक. आणि ऑब्व्हियसली आपला तर जिव्हाळ्याचा विषय आहे मोदक म्हणजे. अविनाश खाना खाते हुए आता इथे प्रसादाचा आस्वाद घेतच गप्पा गोष्टी सुद्धा रंगलेल्या होत्या. आणि मग आपण जसं बोललेलो की आपण गेम्स पण प्लॅन करणार आहोत काही. तर येस, हे प्रसाद वगैरे घेऊन झाल्यानंतर आपण इथे हे म्युझिकल चेअरचं सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे, जे तुम्ही आत्ता पाहताय. तर आता आपण हे संगीत खुर्ची चालू करणार आहोत. आता इथे अगोदर आपण लहान मुलांची संगीत खुर्ची घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर मग आमची असणार आहे, आणि त्याच्यानंतर मग अविनाश आणि बाकीचे जे माणसं आहेत त्यांची असणार आहे. असं प्लॅन केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे लहान मुलं किती एन्जॉय करतात. इथे कोणतेही फेस्टिवल असले, म्हणजे गणपती असू दे किंवा दिवाळी असू दे, तर भरपूर इंडियाची आठवण येते. भरपूर फॅमिलीला मिस करतात, किंवा आपले जे सगळे सार्वजनिक गणपती वगैरे असतात आणि तिथली सगळी मजा मस्ती, डान्स आणि गेम्स सगळंच मिस करत असतात इथे. तर इथे आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे की आम्ही जसं लहानपणी खेळायचो, किंवा आम्ही तिकडे होतो तेव्हा जसं खेळायचो गणेश फेस्टिवलला, तर इथे थोडंसं आता जागा वगैरे होते बॅकयार्डमध्ये छान आपल्या, तर इथे थोडंसं प्लॅन केलेलं होतं. जर ते सगळे एन्जॉय करतात, खूप सगळ्यांना खूप मजा येते. तर अशा प्रकारे सगळे गेम खेळून आता कंटाळले आहेत. व्हॉट नेक्स्ट? अच्छा रे व्हिडिओ. मुलांचं पाहू शकता इथे किती मस्ती चालली आहे. इथे आता सगळ्यांनी खूप धमाल केली. खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या, मस्त गेम सुद्धा झाले, आणि फोटोज अँड व्हिडिओज काढायचे राहिलेले होते ग्रुपचे, तर ते आता आम्ही काढत बसलेलो होतो. चालले आता सगळे लोक. मी पण जाते. तू थांब आता. मुक्काम ठेवले ना ते भरून देतील आता. आता सगळे पाहुणे गेलेले आहेत. खूप छान झाला प्रोग्राम ऍक्च्युली. म्हणजे मला वाटलं की थोडासा वेळ होईल, बट सगळे वेळेत आले, छान आरती वगैरे पण झाली, आणि मेन म्हणजे गेम्स पण सगळे खेळले, तर खूप छान वाटलं. आणि असंच काहीतरी फेस्टिवल असेल तरच असं सगळ्यांचं गेट टुगेदर वगैरे इथं होतं, आणि सगळे येतात ॲक्च्युली. त्यामुळे अजून लोकांच्या इथे एकमेकांशी ओळखी झाल्या, आणि छान वाटलं सगळ्यांना, आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. आणि सगळ्यांना डेकोरेशन वगैरे तर खूपच आवडलं. तर अशा प्रकारे आजचा प्रोग्राम खूप छान झाला. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. सगळेजण गेलेले आहेत आणि सगळा पसारा आता तसाच आहे, तर थोडीशी आपण आता तयारी करून घेऊया. आणि आज तर हा 14 दिवस होता. आपल्या इकडे 5 दिवसाचाच गणपती असतो, तर उद्या गणपती बाप्पांचे विसर्जन असणार आहे, तर ते तुम्ही पुढे बघालच. तर हे जे काल येऊ शकले नाही ते फ्रेंड्स आज आलेले आहेत. काही सुंदर सजवला आहे ना. हे टेक्सास मधले आहेत, आणि पाहिलेच असतील अगोदर यांना. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर आता आपण बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करतो आहोत. फुलं गोळा केलेले आहेत. जास्वंद बघ ना किती छान. आज बरोबर 2-2 जास्वंद आलेत ना, रेड आणि पिंक पण. हे बघ तिकडे किती छान. इकडे हे पिंक पण जास्वंद आलेलं आहे. लेक काय बोला? लेक पण आहे तिथे, लेक मध्ये पण विसर्जन करतात, पण
आपण आता घरीच पाण्यामध्ये विसर्जन करणार आहोत. टॉपमध्ये टबमध्ये. माझी तयारी चालू आहे. चला. हा, इथे लेकमध्ये पण काही काही लोक विसर्जन करतात बाप्पांचं. आणि हे इको फ्रेंडली आहे तर हा, त्यामुळे पीओपीचं त्याचं काही प्रॉब्लेम होत नाही. हा व्ह्यू आहे आपल्या बॅकयार्डचा. हा, तर हा आहे स्क्रीन पॅटिओ. आता आपल्या व्ह्युअर्सना माहिती नाही अजून किती छान दिसतात कलर्स. आता फॉल कलर सुरू व्हायला लागले ना. कलरफुल दिसतंय मस्त एकदम. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. तर आपण इथे छोट्याशा या टब मध्ये बाप्पांच्या विसर्जनाची अशी तयारी केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. तर आता या वर्षी जे बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि या वर्षी विसर्जन झालं म्हणून पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत बाप्पा. आणि या नवीन घरामध्ये पहिलेच बाप्पा होते हे. आणि असंच प्रत्येक वर्षी बाप्पाचं असं छान आगमन करणार आहोत. बाप्पा इथे होते, किती छान प्रसन्न वाटत होतं. 5 दिवस कसे गेले कळालं नाही. आणि आता बाप्पा गेले तर थोडंसं 1-2 दिवस असं वाईट वाटेल, पण तेच नाही, पुढच्या वर्षी लवकरच येतीलच. तुम्हाला हे सगळं सेलिब्रेशन आणि बाप्पा कसे वाटले ते सांगायला विसरू नका. आणि असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.